नांदेड जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारले असे माननीय अशोकरावजी चव्हाण यांच्या अर्धांगिनी भोकर विधानसभेच्या माजी आमदार, कडक शिस्तप्रिय, तेवढ्याच प्रेमळ अशा आमच्या सौ अमिताताई चव्हाण यांना मी अध्यक्षीय समारोपासाठी आमंत्रित करते. सौ अमिताताई चव्हाण. सगळ्यांचे नाव सगळे ओळखतात. त्यांच्या वॉर्डमधले वॉर्ड क्रमांक 2 चे उमेदवार, आमचे मार्केटचे अध्यक्ष आणि उपस्थित बाकी सगळे आमचे या भागाचे सगळे लोक बरेचसे आमचे यशवंतपणे टीचर्स आहेत रिटायर्ड पण आहेत. बरेच मला आठवत आहे की जेव्हा साहेब पहिल्यांदा 2000ला 1999ला साहेब आमदार झाले होते, पहिल्यांदा आम्ही निवडणूक लागली तेव्हा तरोडा हा मतदारसंघ होता. आणि तेव्हा जेव्हा इथे प्रचार करायला आम्ही यायचो तर एवढे रस्ते खराब आणि तेव्हा मला वाटतं संख्या काहीतरी 20,000 असेल. त्या काळात 20,000 होती आमच्या काळात फर्स्ट टाइम. दोन्ही तरोड्यामध्ये तर मी गिरायची ना तेव्हा मला माहिती होतं. आणि ते संख्यामध्ये आज मला वाटतं किती झाले आहे लोक, किती झाले? एवढ्या लोकांची संख्या झाली तेव्हा आम्हाला 11,000 मतदान पडलं होतं. ते 20,000च्या आत असेल तर 11,000 मतदान पडलं तर पहिल्यांदा. आणि त्याच्यानंतर ज्या या भागात नेतृत्व करत असताना अशोकराव चव्हाण साहेबांच्या मी जेव्हा इथे प्रचार करायची गल्लोगल्ली माहीत होती. आज तुमच्याकडे येताना मला किती गर्व वाटतो की हा एरिया किती सुधारला आहे. घरं चांगले झालेत, रस्ते झालेत. बघा विकास कधी संपत नाही. आज हे रस्ता खराब आहे, कधी नालीचा प्रश्न येतो. आपलं तुम्ही घर बांधताना मग नंतर 10 वर्षानंतर ते प्रश्न सुरू होतं ना, कधी लाईट खराब होते, कधी पाणीचं नळ खराब होतं, काहीतरी होतो. तर तसा विकास कधी थांबला नाही. तुमच्या ह्या भागात लिपी सावंत हे केलेलं आहे, नेतृत्व केले, आमदार झालेले, त्यांनी या भागाचा विकास केलेला आहे. हे करत असताना कुठे ना कुठे थोडं काही कुठे राहतंच. आणि नेहमी लोकांना तक्रार असते की आमच्याकडे पावसाचं किंवा ह्याचं प्रॉब्लेम राहिलं, हे राहिलं, ते राहिलं. ते न संपणारा प्रश्न आहे. तेही दूर करण्यासाठी आता बरेच वर्षानंतर नगरपालिका आली. त्याच्यात नगरपालिकेचे आपले 4ही उमेदवार त्यांना तुम्ही कमळ या निशाणीवर निवडून द्या. आणि पांडागरे साहेब मला एवढं सांगते मिसेसला, सॉरी तुम्हाला तिकीट देता लागेल पण तुम्हाला पांडागरेची मिसेस म्हणून सगळे ओळखतात इथे. हे मोठी पद आहे आपल्याला. आणि आज तुमच्याकडे तुम्ही नाही नगरसेवक असताना तरी तुमच्याकडे लोक येतात तुमच्या गणित प्रश्न मांडायला. ते मोठी गोष्ट. मला काय आशीर्वाद मला सगळं सदैव आहे. या भागातल्या लोकांना माझं प्रेम आहे. 10 वर्षापासून मी इथे सोडलं, म्हणजे बाहेर पडणं सोडून दिलं. 5-6 वर्षाला मी आता प्रचार पण करत नाही. पण आता सगळ्यांचा आग्रह होतोय, नाही ताई तुम्ही या. त्यामुळे मी आज बाहेर पडली. माझा पहिला प्रचारचा हेच आजच बाहेर पडली प्रचार करायला. तरी मला एवढंच आहे, मला शिस्तप्रिय सांगितलं आहे. शिस्तप्रिय मला कामाची कुठलीही पाठपुरावा करायला मला आवडतो. मला ज्यांनी कोणी काम सांगितलं होतं त्यावेळेला साहेबांकडे पोस्टमॅन म्हणून मी जायची आणि ते कामचा पिच्छा केल्याशिवाय, काम झाल्याशिवाय मी कधीच सोडायची नाही. त्यामुळे आताही तुम्ही सगळे बघा, काही तुमचे आहेत हे उमेदवार, यांना निवडून द्या. काम करण्यासाठी आम्ही सज्ज चव्हाण परिवार तुमच्या बरोबर नेहमी आहेत. आणि तुमचे राहिलेले कुठला खंत न ठेवता, कारण की आता हे निवडणूक लागले तर मोठा, पूर्वी कसं होतं एक लढत होती साहेबांसमोर सगळे, आताही तेच लढत आहे साहेबांसमोर सगळे. तर ह्याच्यात तुम्हाला निवडायचं तुमचं नेतृत्व कोणावर तुम्हाला विश्वास आहे, कोणी काम करू शकतो, कोण काम करणार. फुल तापाला सगळे देतील, लोक समोर येतील, काही बोलतील, पण ज्याला हात तुम्हाला माहित आहे तुमचा या भागाचा विकास जे करू शकतो आणि तो पक्ष कोण आहे तर अशोक चव्हाण साहेबांचा भाजपचा पक्ष आहे. तुमच्या सगळ्यांचा साथ येणाऱ्या 15 तारखेला सगळेजण मतदान करायला मात्र बाहेर पडले. ही महत्वाची गोष्ट. आपण काय करतो, थोड्या वेळ जातो खूप रश असताना, पण मतदान करायला तुम्ही बाहेर पडले नाही तर आपल्या उमेदवाराच्या मतदानावर परिणाम होतो. पण आपला विकास आपल्याकडून एक मताने पण खाली मागे राहिलं तर आपलं पुरं बिघडून जातं. आणि आता कसं झालंय, आपल्याला चॉईस आहे, हा पक्ष नाही तर हा पक्ष, नाही तर हा पक्ष. तुम्ही चॉईस नव्हतं. अशोक चव्हाण एक पक्ष आहे, तेच पक्षाबरोबर तुम्ही राहायला पाहिजे. जे आमच्या नांदेडचा विकास करू शकतो, नांदेडला पुढे घेऊन जाऊ शकतो, आमचे प्रश्न सोडवू शकतो, ते या माणसाच्या बरोबर तुम्ही राहा. एवढी 2 शब्द सांगते. बरंच उशीर झाला. महिलांची ही वेळ मुलाबाळांना जेवढ घालायची आहे तरी आपण सगळे इथे आलात, त्याबद्दल मनापासून आभार. जसा प्रेम आमच्यावर ठेवलं त्याच्याबद्दल पण तुमचे आभार मानते. आणि हे 4 उमेदवार 15 तारखेला निवडून द्या. ईशानी आहे कमळ.
आणि या कमळच्या बटनावर तुम्ही सगळं त्यांना निवडून द्या. तुमचे कोण बाहेरगावी गेले असेल ते नाही घ्या. जाताना एकटे बाई जात नाही, बाजूवाली पण घेऊन जायला. एक ग्रुपमध्ये गेल्यानंतर काय पटकन काम होऊन जातं. आणि महिलांना काय वेगळी लाईन लागलेली असते, तर तुम्ही सगळे जा. एवढीच विनंती करते. आपण उमेदवार माझा विकास करायचा, माझा लक्ष्मीनारायण नगरचा विकास करायचा, त्यासाठी आपल्याला बाहेर पडलंच नाही. त्याशिवाय आपल्याकडे काही होऊ शकत नाही. तेवढे 2 शब्द सांगते, जागा घेते. जय महाराज. आपल्या नगरीतील रहिवासी व ज्यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक आयोजित केली व सर्वसामान्यांच्या हाकेला हो देणारे माननीय संतोष पांढरे सरांना मी आभार प्रदर्शनासाठी आमंत्रित करते. बायकांचा कार्यक्रम होतो ना. आपण तुम्हा सर्वांचे मनातून आभार. खरं तर भाभीजींचे आभार. तुझ्या घरीच बैठक घ्यायची, मी येणार आहे म्हणून भाभी बोलल्या. आणि पहिलीच बैठक आपल्याकडे फक्त व्हायला, अख्ख्या प्रचारामध्ये पहिली बैठक. ही आकृती, ही ताकद इतरांसाठी जे भाभी असतील, पण माझ्यासाठी त्या देवी आहे, त्या देवीचे मी वंदन करतो. तुम्हा सर्वांना मनातून धन्यवाद देतो. मी जेव्हा आम्ही दोघे कुटुंबीय मी आणि माझी पत्नी बोलवतो, तेव्हा तुम्ही रात्र बघत नाही, वेळ बघत नाही, काळ बघत नाही. माझ्यासाठी तुम्ही सदैव हजर असता. आपल्याला आपला एकच भूमिका आहे, आपलं कमळ सर्वांचं कमळ. त्या कमळाला मतदान करा. आपोआपच संतोष पांढरा गेला, सुषमा पांढरा गेला, मतदान झालं. तेच अशोकराव साहेबाला, भाभीजींना, दिदींना झालं. या पलीकडे काहीच बोलता. तुम्हा सर्वांचे मनातून व्यासपीठावरल्या आणि समोरच्या पुढच्या मनातून आभार मानून आजचा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. धन्यवाद.